दरम्यान मोठेगावकरची लातूर शाखा आता बंद करण्यात आली। क्लासेसच्या विरोधात आंदोलन होण्याच्या भीतीने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे। सकाळीच विद्यार्थ्यांना सुट्ट्या देण्यात आल्या। शिवराज मोठेगावकरला सीबीआयने ताब्यात घेतले, अटकेची कारवाई केली आणि त्यानंतर आता त्याचे क्लासेस सध्या बंद आहेत। सकाळीच विद्यार्थ्यांना सुट्ट्या देण्यात आल्या। शिवराज मोठेगावकरला सीबीआयने आता अटक केलेली आहे। घराबाहेर मोर्चा निघू शकतो, आंदोलन होऊ शकतात, त्यामुळे आता मोठेगावकरची लातूरची शाखा बंद करण्यात आली। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आरसीसीचे संचालक मोठेगावकर यांना सीबीआयने ताब्यात घेतलेला आहे। आज सकाळपासूनच नांदेड शहरामध्ये आरसीसीचे जे क्लासेस भरले जातात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता, कारण या ठिकाणी छावा संघटनेकडून आंदोलन करण्यात येणार होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी जे आहे मोठा पोलीस बंदोबस्त पोलीस प्रशासनाकडून लावण्यात आला होता। त्याचनंतर वर्कशॉप कॉर्नर या ठिकाणी सुद्धा छावा संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन या पेपर फुटी प्रकरणामध्ये करण्यात आलं होतं आणि नांदेड शहरामध्ये या नीट पेपर फुटी प्रकरणामुळे मात्र अत्यंत रोष व्यक्त केला जातोय आणि त्याच पद्धतीनं कालच सीबीआय कडून नांदेड शहरातील एका परिवाराला चौकशी करण्यात आली होती। कदम परिवार, विद्युत नगर या भागात असणारा कदम परिवार आहे, यांची सुद्धा कसून चौकशी या प्रकरणामध्ये करण्यात आली होती। यांच्यावर आरोपही असा आहे की 5 लाख रुपये देऊन त्यांच्या मुलीसाठी हा पेपर घेतल्याचाही आरोप या ठिकाणी आहे आणि याची सखोल चौकशी जी आहे सीबीआय करते। पण आता या आगामी काळामध्ये सुद्धा या प्रकरणात काय खुलासे होतात हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे। कॅमेरामन गिरीश सह प्रदीप खंदारे, जय महाराष्ट्र, नांदेड। नीट पेपर फुटी प्रकरण